येताना किंवा या इंडस्ट्रीत येताना ना अनेक रिजेक्शन्स फेस करावे लागतात. म्हणजे का ती रिजेक्शन फेस केलेत असे अंदाजे आणि काय वेगवेगळे अनुभव आलेत या रिजेक्शन्समध्ये? अ, भरपूर नाही मी रिजेक्शन्स फेस केले, पण केले. अ, सुरुवातीला काय झालं, मी खूप ऑडिशन्स देत नव्हते. त्याच्यामुळे मला रिजेक्शन्सची तेवढी सवयच नव्हती किंवा मला माहितीच नव्हतं, की आपण नाही होतोय, आपलं काम नाही होतंय तेवढं. सो मला तेवढं सुरुवातीला रिजेक्शन्स नाही आले. पण मला एका रिजेक्शनचा खूप त्रास झाला. ते होतं जेव्हा मी एक शो करत हं, होते, म्हणजे करत होते इन द सेन्स मी कास्ट झाले होते. मी त्याचे प्रोमो केले होते आणि प्रोमो केल्यानंतर मी रिप्लेस झाले होते. सो मला त्या पर्टिक्युलर रिजेक्शनचा खूप त्रास झाला. कदाचित ते ते ह्याच्याहीमुळे झालं असेल, कारण आधी मला खूप रिजेक्शन्स फेस करायला नव्हती लागली आणि एकदम मला हा सडनली जेव्हा सेटबॅक बसला, त्याचा मला म प्रचंड त्रास झाला. कारण एकतर मी आय वॉज वॉन्टिंग फॉर अ कॅरेक्टर लाइक दॅट आणि म कदाचित मला माहिती होतं, की मी हे करू शकते पण आय डोंट नो द रिझन्स का मेकर्सनी मला रिजेक्ट किंवा मला रिप्लेस केलंय मला माहीत नाही. पण मला असं झालं होतं, की मला परफॉर्म तरी करू द्या. मला परफॉर्मच नाही करायची संधी मिळाली आणि मला जेव्हा रिप्लेस केल्याचं कळलं, तेव्हा मला ऑलरेडी माहिती होतं बाहेरून, की ऑलरेडी त्या कॅरेक्टरसाठी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट करतायत किंवा कास्टिंग चालू आहे. त्याचं मला जास्त वाईट वाटलं होतं, की मला जेव्हा बाहेरून कळतंय पण मला सांगतच नाहीयेत. जे कन्सर्न लोकं होते, त्यांनी मला ऑफिशियली तेव्हा सांगितलंच नव्हतं आणि ऑफिशियली दुसरे कास्टिंग्स सुरू होते. सो मला त्याचा खूप त्रास झाला होता, की सांगा ना, की तुझ्यामध्ये ही गोष्ट कमी आहे. या गोष्टीवरती तू काम कर. म्हणजे मला सुद्धा कळेल ना, हो. की ओके ह्या प्रॉब्लेममुळे माझं होत नाहीये. तर मी त्याच्यावरती काम करेन आणि मी परत येऊ शकेन, की बाबा आता मी ह्याच्यावरती काम केलंय. आता मला सांगा, की ॲम आय एलिजिबल फॉर इट? पण ते नाहीच झालं आणि मला डायरेक्टली कळलं, की वर्कआउट नाही होतंय. जेव्हा मी प्रोमो आता कधी दिसेल ह्याची वाट बघत होते, हं. तेव्हा मला असं कळलं, की नाही वर्कआउट होतंय. सो मला त्याचा त्रास खूप झाला. येस. आणखी कधी कोणताही अनुभव होता? अ, असे रिजेक्शन्स नाहीत. अनेक वेळेला असं होतं, की आपण ऑडिशन्स देत असतो आणि आता मला असं कळलं, की त्याचा फॉलोअप घ्यायची गरज नाहीये. जर तुम्ही अपील झालात, जर तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये बसत असाल, जर देअर आर मल्टिपल थिंग्स फक्त कामच नाही. तुमचं त्याच्यामध्ये बसलं पाहिजे असं नाहीये. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण काही असतात त्या कॅरेक्टरचे. सो त्याच्यातही बसलं पाहिजे. जर होत असेल तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत परत येतील आणि काम चांगलं असेल तर 100% येतील. सो त्याला एक वेळ द्यावा लागतो. सो मी खूप अशी हे नाहीये, की का नाही होतंय, का नाही होतंय? असं नाही होतंय मला. आणि आता तर नाहीच ऑफकोर्स कारण आता मी तेवढं मी एकतर 2-2.5 वर्ष मी सतत काम करत असल्यामुळे मला ऑडिशन्स मी इतक्यात दिलेले नाहीयेत. हो. आणि आता जे काही 1-2 ऑडिशन्स दिलेत फिल्मसाठी आणि याच्यासाठी, त्याचं आय एम गिव्हिंग इट टाईम. कारण मी सुद्धा मला टेस्ट करतीये आता पोस्ट डिलिव्हरी आणि तेही त्यांच्याप्रमाणे काम करतायत. सो आय एम गिव्हिंग इट टाईम. बघू होईल तेव्हा होईल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.